दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावरून दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाष्य केलंय. आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सेना मनसे युतीबाबत पुनरुच्चार केलाय. तर मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एक असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. उद्धव ठाकरेंनी युतीबाबत भाष्य केलं असताना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. आता कोण बोललं रे? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मनोमिलनावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील भाष्य केलंय. कोण कुणाशी मनोमिलन करतं याची चिंता करण्याची गरज नाही असं एकनाथ शिंदे म्हणालेत. तर सर्वांचा हिशोब आमच्याकडे आहे असंही शिंदेंनी अधोरेखित केलंय. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय. महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे. आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत. कोण कोणाची युती करतो, कोण कोणाशी मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका. त्याचा हिशोब आमच्याकडे आहे. काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास महायुती मुंबई अदानीच्या चरणावर समर्पण करतील अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मुंबईला कुणी माई का लाल तोडणार नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर देखील टीकेची झोड उठवली आहे. जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्याने मुंबई जिंकले तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल. जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी. मराठी माणसाला हद्दपार कोणी केलं? कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला? याला जबाबदार कोण? कधी आत्मपरीक्षण केलं? मी सांगतो मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या. कोणी माई का लाल आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. एकनाथ शिंदेंच्या सेनेवर निशाणा साधताना उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. अनेक पक्षांचं लक्ष शिवसेना फोडण्याकडे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पळवलं ते पितळ होतं. माझं खरं सोनं माझ्याकडे. माझ्यासाठी हे माझं सोनं आहे. जीवाला जीव देणारी माणसं, निष्ठावान शिवसैनिक हेच माझं सोनं आहे. या सोन्यामुळे मी पुन्हा उभा राहीन असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. तर शिवसैनिकच माझी संपत्ती आहे असं म्हणत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. ही अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असतं. आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे. आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय. जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे. हे व्यासपीठ हे माझं वैभव आहे. हे व्यासपीठ माझं वैभव आणि हे बसलेलं समोर माझं ऐश्वर्य आहे. ही माझी संपत्ती आहे. संपत्तीचा मोह आम्हाला नाही, प्रॉपर्टीचा नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. कर्जमुक्ती करा नाहीतर आंदोलन करणार असा थेट इशाराच उद्धव ठाकरेंनी दिलाय. तर मदत किटवरील टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. तुम्ही बिस्किटाचा एक पुडा तरी नेला का असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केलाय. तर माझ्याकडे काही नाही असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांनी देण्याची दानच लागते असाही टोला लगावलाय. आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा. शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा. नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आम्ही आंदोलन करू. कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे. माझ्या हातात काय? आता काय? आता काय?
कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिल्या, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही. द्यायला दानच लागते, दानच. या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे. ही लेना बँक नाही, देणारे बँक, देना बँक आहे. लाडकी बहीण सारख्या योजना म्हणजे पगारी मतदार तयार करण्याचा प्रकार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. निवडणुका जवळ आल्यावर महिलांच्या खात्यांमध्ये 1,500 रुपये टाकले. आता पगारी मतदार व्हायचं की स्वाभिमानी हे महिलांनी ठरवावं असा सल्ला ठाकरेंनी दिलाय. तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलंय. योजना बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेंचा शब्द असल्याचंही त्यांनी सांगितलंय. शेतकरी बोलला की साहेब, ही भाजपची औलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते. पगारी मतदार. आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय. मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलट अफवा पसरवतात विरोधक. परंतु मी सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. मुंबईतील विकास कामांच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये श्रेयवाद पाहायला मिळालाय. बीडीडी चाळीचं मी भूमिपूजन केलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं, तर त्यावर शिंदेंनीही हे स्थगिती नाही तर प्रगती सरकार आहे अशी टीका केली आहे. एक तर तुमचा ज्याच्याशी संबंध नाही, ती सगळी कामं स्वतःवरती त्याचं श्रेय घेत आहे. बीडीडी चाळ आम्ही केली, कुठे केली? बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं होतं, सोबत शरद पवार होते आणि आदित्यनी तिथे, आणि त्याच्याबरोबर जितेंद्र आव्हाडांनी मेहनत केलेली आहे. हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिगाडीचं असतं, हेच मुख्यमंत्री असते, तर मेट्रो 3 पण चालू झाली नसती, विमानतळ पण सुरू झालं नसतं. हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदमांनी एक खळबळजनक आरोप केलाय. एकनाथ शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हा खळबळजनक आरोप केलाय. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर 2 दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते असा आरोप रामदास कदमांनी केलाय. रामदास कदम गोरेगावच्या नेस्को पार्कवरील दसरा मेळाव्यामध्ये बोलत होते. यावेळी रामदास कदमांच्या आरोपानं खळबळ निर्माण झाली. रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर होता? 2 दिवस बाळासाहेबांचा मृतदेह का ठेवला? तुमचं अंतर्गत काही चाललं होतं का? असे अनेक सवाल रामदास कदमांनी उपस्थित केले. प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीवर ठेवली होती कळा माहिती. जबाबदारीने बोलतोय. शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? कोकणात उदय सामंतांनी शिवसेना कॅप्चर केली आहे. त्यांची ताकद इतकी वाढली की शिवसेनेमध्ये त्यांना कोणीही अडवत नाही. म्हणूनच स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी रामदास कदम अशी विधानं करत असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे. पाजंत्रीकार उत्तम तेव्हा असतो जेव्हा त्याला तो नियम पाळता येईल की मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवू नये आणि लग्नाच्या ठिकाणी मड्याचं वाजवू नये. रामदास कदम आणि या सगळ्या लोकांना जर एवढं जरी कळलं असतं की आज विजयादशमी आहे, आजच्या दिवशी चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, तर कदाचित इतकी विकृत भाषा त्यांच्या तोंडी आली नसती. रामदास कदमांचा प्रॉब्लेम असा आहे की रामदास कदमांना ही सगळी वादग्रस्त विधानं करावी लागतील, कारण हळूहळू शिंदेची अख्खी शिवसेना ही उदय सामंतांनी कॅप्चर केलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावलेली आहे. मनसे मुंबई शहराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता शिवतीर्थ येथे ही बैठक पार पडेल. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात येते. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होतीये. त्यासाठी आतापर्यंत अनेक मोर्चेही निघाले असून 6 ऑक्टोबरला सर्व पक्षांकडून भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज एक बैठकही बोलावली आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री सर्वपक्षीय नामकरण समितीशी चर्चा करतील. मुख्यमंत्र्यांसोबत पार पडणाऱ्या आजच्या बैठकीमध्ये नवी मुंबई विमानतळाला डी.बा. पाटील यांचं नाव द्या याबाबत अधिसूचना काढण्याची मागणी करण्यात येणार आहे. आता एक मोठी बातमी येते. दसऱ्याच्या दिवशी केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट मिळालंय. केंद्रानं राज्याला कराचा 6,418 कोटीचा हप्ता वितरित केलाय. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली आहे. सणासुदीच्या काळामध्ये राज्याला कराचे पैसे मिळाल्यामुळे अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय वित्तमंत्री यांचे आभार मानले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोलंबियामध्ये बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. भारतातील सर्वात मोठं आव्हान लोकशाहीवरील हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय. संवैधानिक संस्थांवर दबाव आहे, मतभेदांना जागा कमी होत आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यही कमी होत आहे. आणि योगायोगानं राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परदेशामध्ये उभं राहून हे विधान केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादविवाद सुरू झालाय. यावेळी राहुल गांधींनी भाजपा आणि आरएसएसवरही निशाणा साधलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विचारसरणीतील भ्याडपणा हेच मूळ आहे अशी टीकाही राहुल गांधींनी केली आहे. The single biggest risk is the attack on democracy that is taking place in India. Because India has multiple religions, multiple traditions, multiple languages, and India actually is a conversation between all its people. And currently there is a wholesale attack on the democratic system in India. Other big risk, different conceptions, different parts of the country. Allowing these different traditions to thrive, giving them space to express themselves is very important for a country like India. We can't do what China does, which is suppress people and run an authoritarian system. Our design just will not accept that. तर भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कोलंबियातील अलीकडच्या विधानांवर प्रश्न उपस्थित केलाय. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या असत्या तर बरेच झालं असतं, पण ते भारतावर हल्ला करतायत. ते देशांतर्गत आणि परदेशातही हल्ला करतात. जर कोणी देशाच्या विकासाचा, भाजपचा आणि पंतप्रधान मोदींचा मुक्तपणे अपमान करत असेल तर ते राहुल गांधी आहेत. त्यांना देशाविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही त्यांच्या विधानाचा तीव्र निषेध करतो असं रविशंकर प्रसाद म्हणाले. अच्छा होता विजयदशमी के शुभ अवसर पर भारतवासियों को शुभकामना देते, लेकिन वहां तो भारत पर ही हमले कर रहे हैं. देश में करते हैं, विदेश में भी करते हैं. कोलंबिया के बगोटा में कहा है कि भारत में लोकतंत्र नहीं है, लोगों को बात करने की आज़ादी नहीं है. ये देश के विकास को, भाजपा को और प्रधानमंत्री मोदी जी को गाली देते हैं तो राहुल गांधी है. तो लोकतंत्र में तो आपको एक प्रकार से गाली देने का अधिकार दे रखा है हिंदुस्तान में, और आप कह रहे हैं लोकतंत्र नहीं है. यहाँ पर यश आलंय. विजापूरमधील 103 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटीपेक्षा अधिकचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. तर सुरक्षा यंत्रणांकडून प्रत्येकी नक्षलवाद्यांना 50,000 रुपये देण्यात आलेत. या पैशामधून नक्षलींचं सामान्य नागरिकांप्रमाणे पुनर्वसन केलं जाईल. आता आणखी एक मोठी बातमी येते. सर्व राज्यांमध्ये मतदार यादीमधून मृतांची नावं हटवली जाणार आहेत. जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा आता निवडणूक यंत्रणेशी जोडला जाणार आहे. बिहारप्रमाणे देशभरामध्ये मतदार याद्यांचा फेर आढावा घेतला जाणार आहे. आरजीआय महापालिकेचा डेटा आता आयोगाला उपलब्ध करून देण्यात येईल. ग्रामीण भागातल्या 3 स्थानिक स्वराज्य संस्थांचा डेटाही आयोगाला मिळेल. मतदार यादी अधिकाधिक अचूक आणि अपडेट ठेवण्यासाठी आयोगानं प्रयत्न सुरू केलेत. आता आणखी एक मोठी बातमी येते. तालिबानी परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची बातमी कळते. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांचा 9 तारखेला भारत दौरा आहे. तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारताचा दौरा आहे. पहिल्यांदाच तालिबानचे मंत्री हे भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये जी काही उलथापालथ झालेली होती त्यानंतर पहिल्यांदाच तालिबानचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. या दौऱ्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.
ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफवरून आता रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भाष्य केलंय. रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी भारतावर 50% जाचक टॅरिफ लादलाय. मात्र अशा पद्धतीनं टॅरिफ लावल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका पोहोचेल अशी टीका पुतीन यांनी केली आहे. तसंच त्यांनी मोदींचं कौतुकही केलंय. भारताचे पंतप्रधान आपल्या देशासाठी कधीही अपमानकारक अटी स्वीकारणार नाही असंही पुतीन यांनी म्हटलंय. रशियाकडून तेल खरेदी भारत सुरूच ठेवेल. भारत कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही असंही पुतीन म्हणाले. रशियातील सोची इथे वालदाई डिस्कशन क्लबच्या वार्षिक संमेलनामध्ये त्यांनी हे विचार मांडले. आता आणखी एक महत्त्वाची बातमी. पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे दरकपात होण्याची शक्यता आहे. युद्ध, ट्रम्प टॅरिफ आणि अमेरिकेतली शटडाऊन या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा असल्याचं बोललं जातंय. कच्चे तेल सध्या प्रति बॅरेल $64 पर्यंत घसरलंय. कच्च्या तेलाची 4 महिन्यातली ही नीचांकी नोंद आहे. दरम्यान कच्चं तेल घसरल्यामुळे खासगी कंपन्या फायद्यात आल्यात. सप्टेंबरमध्ये खासगी रिफायनर कंपन्यांच्या कच्च्या तेलाची आयात वाढून ती प्रतिदिन 9,70,000 बॅरल इतकी झाली. या कंपन्यांनी त्यांच्या एकूण तेल खरेदीपैकी 60% जास्त तेल रशियाकडूनच विकत घेतलंय. यामागचं मोठं कारण अर्थातच नफा हे आहे. खासगी कंपन्या हे कच्चं तेल प्रक्रिया करून पेट्रोलियम उत्पादनं तयार करतात आणि ती इतर देशांना निर्यात करून जास्त कमाई करतात. तर सरकारी कंपन्या मात्र या तेलाचा मोठा हिस्सा घरगुती पुरवठ्यासाठी वापरतात. मात्र अमेरिकेनं 50% टॅरिफ लादल्यानंतर भारतातल्या सरकारी कंपन्यांनी रशियन तेलाची खरेदी केली होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढ होते आणि त्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनियर्स इंडेक्सनुसार टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे सीईओ मस्क हे $500 अब्ज एकूण संपत्ती असलेले पहिले व्यक्ती बनले. त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ आणि त्यासोबतच वाढत्या मूल्यांकनाचा त्यांच्या संपत्तीवर थेट परिणाम झालाय. एलॉन मस्क यांची संपत्ती गेल्या काही दिवसांपासून सतत वाढतेय आणि त्यांनी आता नवा विक्रम प्रस्थापित केलाय. दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे जेएनयूमध्ये दसऱ्याच्या दिवशी पुन्हा राडा झालाय. दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये वाद निर्माण झालाय. रावण दहनावरनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटना आमनेसामने आल्या. अभाविपनं रावणाच्या पुतळ्यावर कारागृहात असलेले विद्यार्थी नेते उमर खालिद आणि शर्गिल इमाम यांचे फोटो लावले होते. त्यावरून भांडणं झाली. दरम्यान नवरात्रीमध्ये दुर्गापूजा शोभायात्रेवेळी डाव्या संघटनांनी मूर्तीच्या दिशेने चप्पल फेकल्याचा आरोप अभाविपनं केलाय. मध्य प्रदेशामध्ये दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली तलावामध्ये कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. खांडवा जिल्ह्यातल्या जामली गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये 8 लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलंय. तर केंद्राकडून मृतांच्या पालक आणि वारसांना प्रत्येकी 2-2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मेरठच्या लोहियानगर परिसरामध्ये जमिनीवर पडलेल्या एका तरुणाला गोळ्या झाडण्यात आल्यात. आदिल नावाच्या तरुणावर 3 गोळ्या झाडण्यात आल्यात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक तरुण गोळ्या झाडताना तर दुसरा हा व्हिडिओ काढताना दिसतोय. पोलिसांकडून या व्हायरल व्हिडिओचा तपास सुरू आहे. आता आणखीन एक मोठी बातमी. शालेय विद्यार्थिनींना एसटी महामंडळाच्या बसनं प्रवास करण्याकरता मोफत पास दिला जातो. मात्र याची मुदत संपल्यानंतर प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थिनीला महिला बस वाहकानं पासबाबत विचारल्यानंतर धावत्या बसमध्येच वाहक आणि विद्यार्थिनींमध्ये वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर विद्यार्थिनीनं वाहकाच्या हातातील तिकीट कापण्याची मशीन पळवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. तर तिला पकडण्यासाठी महिला वाहकानं विद्यार्थिनीच्या डोक्याचे केस पकडून तिला पकडून ठेवलं. या वादामध्ये विद्यार्थिनीच्या डोक्याची प्रचंड वेदना झाल्यानं ती ओक्साबोक्शी रडायला लागली. हा सगळा प्रकार भंडाऱ्यामध्ये घडला. तर या बातम्यांबरोबरच ब्रेकफास्ट न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेचच परत पाहत राहा एबीपी माझा.